गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पाहू शकता सकाळच्या वाजले 6 आणि आपण निघालो आज बामनोली कॅफे पाहुणा. या ठिकाणी खूपच जास्त असं धुकं आहे रोडला. पाहू शकता आपण एवढ्या धुक्यामध्ये गारठत निघालोय. अरे हे नाही तर कोणत्या दिवशी फिरायचं मग. तर चला आता निघूया. मस्त संडे आहे, फुल दिवसभर एन्जॉय करू. आणि त्यात सोबत बिट्रा 650 आणि त्यात KP रेसिंगचे एक्झॉस्ट. हा फुल मजा येणार आहे आज. फुल टोटल 32 रायडर्सचा लाईनअप आहे आणि पूर्ण मार्शलिंगचं काम माझ्याकडे दिलं आहे. तर चला पटकन फ्यूल करूया आणि निघूया पुढे. हा काय पिकअप आहे राव गाडीला. मजा येते, मजा चालवायला गाडी. अशी बोर नावाची गोष्ट मीटर 650 याच्यावर होतच नाही ना. अंगदुखीचा तर काही विषयच नाही. जेवढी रेस करताल तेवढी गाडी आवाज काढणार. वा 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 वा. एकदा तरी लाईफमध्ये अशी स्पोर्ट बाईक घ्या, पॉवरफुल बाईक घ्या, राईड करा यार. खरंच आठवडाभर आलेला टेन्शन, आठवडाभर आलेला थकवा घालवायचं उत्तम असं साधन म्हणजे बाईक रायडिंग. म्हणजे प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळे असतात, पण मी तर बाईक रायडिंग चॉईस केलंय. मस्त कानामध्ये सपना चौधरीची भोजपुरी गाणी आणि हातामध्ये रेस. वा 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 वा. खूपच जास्त असं दुःख आहे. मला लॉंगची विजिबिलिटी येत नाही आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त गाडी पळू शकत नाही आहे. कारण सेफ्टी फर्स्ट. रायडर म्हणलं की सेफ्टी फर्स्ट. आपण काही छपरी रायडर नाही, आपण रायडर आहे. त्याच्यामुळे गाडी कधी पण सेफ चालवायची. कारण आपली 1 मिनिटाची चूक आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते भावांनो. त्याच्यामुळे गाडी कधी पण सेफ चालवायची, टेन्शन फ्री होऊन चालवायची. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि काहीतरी नवीन करायच्या उद्देशाने मी हे चालू केलंय. तर बघूया तुम्हाला कितपत आवडतो माझे ब्लॉग आणि माझी रायडिंग स्टाईल. ये बो यू. सकाळ सकाळ आधी एवढी थंडी आणि एवढ्या थंडीमध्ये किती खाजा राईडला जायची. पण ब्रो इट्स मेडिसिन. तर चला पेट्रोल पंपावर आलो या. आता पटकन फ्यूलअप करूया आणि फ्यूलअप करून कुठे जाऊया. मनात मयुरी वेडी झाली राधा ऐकून बासरे. का 1000 ऑनलाईन दाखवते.
पावतीवर 1000 रुपये मिळाले. चला गाईज, आता फ्युलअप झालेलं आहे. ऑर्चिड पॉईंटला मिडटॉप पॉईंट आहे. तर चला आता भेटूया मिडटॉप पॉईंटवर. मला ऑलरेडी लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे भेटूया मिडटॉप पॉईंटवर. तर आता आपण आलेलो आहे गाईज नाशिक फाट्यावरती. हा नाशिक फाट्या आहे, तिल ब्रिज आहे. नाशिक फाटा नाशिकमध्ये नाही आहे, पण हा पुण्यामधील नाशिक फाटा आहे. खूपच मस्त वातावरण आहे. पोरांनो, निघा यार, घराच्या बाहेर पडा. दारू वगैरे पिण्यापेक्षा बाईक राईड करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी, दारूसाठी नका जगू, स्वतःसाठी जगा. आणि तसं पण पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये हे असे मुख्य रोड फक्त सकाळीच पाहायला भेटतात. त्याच्यामुळे सकाळचंच बाहेर पडा आणि राईड करा. खूपच जास्त असं धुकं आहे, त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये पण धुकं येत असेल. आता भाजीपाल्याचा टेम्पो चाललाय वर, पाहू शकता. हे उद्यान आहे, उद्यान पार्क. अशा बोगद्यामध्ये तर आपली गाडी इतका मस्त आणि गोड आवाज काढते, गाडी चालवायचा अजून मूड येऊन जातो. ॲक्च्युली मी काल रत्नागिरी राईडला जाणार होतो, पण मी थोडा फिजिकली ओके नसल्यामुळे मी ती राईड स्किप केली आहे आणि इकडे शॉर्ट राईडला चाललो आहे. वा 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 वा, मस्त मजा येते यार. ना गरमीचं टेन्शन, ना जास्त थंडी आहे, त्याच्यामुळे मजा येते. खूपच मस्त आता सनसेट झाला आहे आणि आपण अजूनही मिडटॉप पॉईंटवर पोहोचलेलो नाही आहे. आता थोडी विजिबिलिटी आली आहे. आता मी गाडी बऱ्यापैकी स्ट्रेच करू शकतो, त्याच्यामुळे थोडं लवकर फास्ट जाऊन मिडटॉप पॉईंटवर आपल्या सगळ्या रायडर्सला भेटूया. भाऊ ट्रायन घेऊन चाललं एवढ्या हळूहळू. ट्रायम ट्रिडेंट आहे. मिडटॉप लोकेशन अजून 5 किलोमीटरवर दाखवत आहे. 6 मिनिट टाईम लागणार आहे आपल्याला जायला. तर भेटूया मिडटॉप पॉईंटवर. तर बघा आता निघायची तयारी चालू आहे. 1 2 3 4 5 टोटल 18 रायडर्स आहे. आत्ता आपण आलो आहे गॅस म्युझियममध्ये. खूपच मस्त ही राईड चालू आहे. हा पूर्ण समोर चालला आहे, हा पूर्ण लाईनअप चालला आहे. फक्त एका नाश्त्यासाठी 50 किलोमीटर चाललो आहे. हा ध्रुव मार्शल म्हणून काम करतो.
स्टार्ट टू एंड हे जे पूर्ण हे जे साईनअप दाखवतात हे स्टार्ट टू एंड पूर्णपणे फॉलो होतात. खूपच डिसिप्लिनने राईड अशी चालू असते आमची. हा ब्रो एक्सपोजर रॅली एडिशन खूप नवीन असे रायडर्स आहेत आता क्लबमध्ये. काय होतंय? रेस नाही होत. ऐक ना चल जायचं. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. मेरी जी तेरी हार मेरी हार ऐसा अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दो के वास्ते ही आता है. ये लोग ने मेरे को भोसले की छोड़ दिया. और मैं सोच रहा अभी कुछ तो अपना चालू करेंगे. ऐसा होने नहीं देंगे. अगर कुछ मोटर ही रखेंगे तो फॉलो में आवता. आताच बामनोडीला मस्तचा ब्रेकफास्ट झाला आणि आता निघालो परतीच्या वाटेवर. चला थोडंसं ऑफ रायडिंग करूया. ₹90 पोहे खाऊन निघाले. चमायला हम भी बड़ा आदमी बन गया रे. गाडीचा आवाजच एवढा सेक्सी आहे ना भाई, मूड होऊन जातो डायरेक्ट. चला भावांनो, तुम्हाला आता TRCचा संडे राईडचा लाईनअप दाखवतो.
हा पाहिलेला हा पण 30 बाईकचा लाईनअप आहे TRCचा. तर चल आता आपण पण निघूया, त्यांना जॉईन करूया. अरे येते का नाही बघायला मजा. अरे मजा तर आलीच पाहिजे, आता उपयोग काय आहे आयुष्यात. मेलं म्हणजे गेलं. मी ज्ञान नाही देते, पण ठीक आहे, लाईफमध्ये एन्जॉय हा केलाच पाहिजे आणि गाडी स्ट्रेची केलीच पाहिजे. आत्ताच राईड उरकून या मोटोवर्स कॅफेला आलोय. चांदणी चौकामध्ये हे मोटोवर्स कॅफे आहे. कॅफे खूप छान आहे आणि ते टेस्ट पण खूप मस्त आहे. एकदा नक्की ट्राय करा. आता मी बाईक पार्क केली आहे आणि रोलेक्स, खंडो आणि ध्रुवची वाट पाहत थांबलो मी इथे. आधी